अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या मंगळवारचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। या एका उपायाने तुमच्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता, तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे, हे दारिद्र्य एका क्षणात समाप्त होईल। घरामध्ये असलेली जी अवलक्ष्मी, कुठल्याही व्यक्तीला असलेली एखादी बाधा, कुठल्याही ग्रहांचा असलेला त्रास, कुठलाही दोष जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात असेल, मग तो पितृदोष असेल, ग्रहदोष असेल, कालसर्पदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा मोठा दोष तुमच्या घरामध्ये असेल, तर या सर्वच दोषातून तुमचं निवारण होईल। मंगळवारच्या दिवशी रात्रीच्या वेळी म्हणजे झोपण्यापूर्वी काळी मिरी आणि गुळाचा जर हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल। घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये भरभराट होईल। प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बरकत मिळायला सुरुवात होईल। यशाचे जे मार्ग आपण म्हणतो, हे यशाचे मार्ग खुले होतील, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील। जी अडथळे तुमच्या कामांमध्ये येत असतील, ज्या अडचणी तुमच्या कामांमध्ये येत असतील, जी विघ्न येत होती, ही सगळी विघ्न, अडचणी, अडथळे कुठेतरी एका बाजूला होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊन, लक्ष्मी कृपा होऊन तुमची जी काही कामं आहेत ती एका मार्गाने व्यवस्थित व्हायला लागतील। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त नकारात्मकता आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त दारिद्र्य आहे, कुठलंच काम व्यवस्थित होत नाहीये, खूप जास्त दोष आहेत, सारखी साडेसाती मागे लागलेली आहे असं वाटलंय, इडापिडा मागे लागलेला आहे असं वाटत असेल, तर त्या प्रत्येकाने आज हा जो उपाय तुम्हाला सांगते तो आवर्जून करा। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे। विड्याचं पान नसेल तर तुम्ही आंब्याची 2-3 पाने घेतली तरीही चालतील, ठीक आहे। विड्याचं घ्या किंवा आंब्याचं पान घ्या। तर विड्याचं पान म्हणजे काय विचारू नका, त्याही कमेंट्स असतात, ताई विड्याचं पान म्हणजे काय? त्याला नागवेलीचं पान असंही म्हणतो, खायचं पान असंही म्हणतो, गोड पान असंही म्हणतो, जे पान आपण खातो, पूजेत वापरतो, त्याला आमच्याकडे विड्याचं पान म्हणतात, ठीक आहे। हे पान घ्यायचं आहे। रात्री जेवण वगैरे सर्व काही झालं की त्यानंतर काय करायचंय, विड्याचं एक पान घेऊन तुम्हाला 5 काळी मिरी घ्यायची आहेत। काळा पण खड्या मसाला जे काळी मिरी वापरतो, ही 5 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत। ही जी काळी मिरी आहे, ही काळी मिरी तुम्हाला तुमच्या घरातील असा एखादा सदस्य जो सतत आजारी असतो, असा एखादा सदस्य जो बाधित आहे किंवा असा एखादा सदस्य जो चिडचिड करतो, कलह करतो, ज्याला यशच मिळत नाही, सगळ्यांवरनं तुम्ही हे काळी मिरी उतरवून घेतले तरीही चालतील किंवा मग त्या एखाद्या स्पेशल सदस्यावरनं उतरवून घेतले तरी चालेल। आता उतरवून कसे घ्यायचे, तर हातात हे 5 काळी मिरी घ्यायचे आणि अँटी क्लॉक म्हणजे उलट दिशेने डावीकडून उजवीकडे जातील अशा पद्धतीने 7 वेळा तुम्हाला हे उतरवायचे आहेत। स्वतःवरून देखील हे उतरवायचे आहेत। उतरवल्यानंतर तुम्ही जे आंब्याचं किंवा नागवेलीचं विड्याचं जे पान घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला हे काळे मिरी ठेवून द्यायचे। हे जे पान आहे हे देवघराच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। काळे मिरी तुम्ही उतरवून त्याच्यावरती ठेवले की त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। जास्तही मोठा नको, एकदमही छोटा नको, मीडियम असलेला असा इतकासा तुम्हाला गुळाचा एक खडा घ्यायचा आहे आणि तो त्या काळी मिरीवरती ठेवून द्यायचा आहे। ठेवल्यानंतर तुम्हाला एक वेळा त्याच्या बाजूला कापूर लावायचा आहे, पानाच्या बाजूला कापूर लावायचा आहे। कापूर लावल्यानंतर एक वेळा कालभैरव अष्टकम, कालभैरव अष्टकम नित्यसेवेच्याही पुस्तकात आहे, गुगलवरती आहे, यूट्यूबवरती आहे किंवा तुमच्याकडे असं जर कुठलं पुस्तक असेल देवधर्माचं त्यातही असेल, सहज तुम्हाला कुठेही मिळेल। फक्त कालभैरव अष्टकम टाका, अगदी 2 मिनिटात होणारी सेवा आहे। एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा। एक वेळा म्हणजे एक माळ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। एक वेळा कालभैरव अष्टकम कापूर लावून, एक वेळा कालभैरव अष्टकम, एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि एक वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे, ठीक आहे। हे 3 जप तुम्हाला करायचे। करून झाले की त्यानंतर ते जे पान होतं आंब्याचं किंवा नागवेलीचं, त्या पानावरती ज्यावर तुम्ही काळे मिरी आणि गुळ ठेवलं होतं, तर ती पानं गुंडाळायची आहेत। त्याची पुडी सारखी करायची आहे, गुंडाळायची आहे तुम्हाला किंवा एक पुडी बनवायची आहे। ती बनवून तुम्हाला तुमच्या उशीखाली रात्री झोपताना रात्रभर ही जी पोटली, ही जी पुडी आहे ही उशाखाली ठेवून द्यायची। सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करण्यासाठी,
6 पर्यंत तरी कमीत कमी उठा, 5:30 ते 6च्या दरम्यान. लवकर उठत असाल तर अत्यंत उत्तम. उठल्यानंतर काय करायचंय, उशाखाली ठेवलेली ही जी पुडी आहे ती पुडी तुम्हाला बाहेर काढायची. ठीक आहे. बाहेर काढल्यानंतर ही जी पुडी, ज्यामध्ये तुम्ही काळे मिरी आणि गूळ ठेवला होता, तर गूळ तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे. आणि जे काळे मिरी तुम्ही याच्यामध्ये ठेवले होते तर ते काळे मिरी आणि ते जे पान आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचे. घराच्या बाहेर नेऊन 4ही दिशांना 4 काळे मिरी फेकायचे. ज्या 4 दिशा आहेत अगदी असं उभं राहायचं, एक दिशेला इकडे, एक दिशेला इकडे, एक या बाजूला, एक या बाजूला, असे 4 दिशांना 4 काळे मिरी फेकायचे आहेत. 5वा राहील तो खाली टाकायचा आहे, त्याच्यावरती डावा पाय द्यायचा आहे. 5वा काळ्या मिरी खाली ठेवायचा आहे, त्यावरती डावा पाय द्यायचा आहे. पाय देऊन तुम्हाला घरात यायचं आहे. अंघोळीसाठी बाथरूममध्ये जायचं आहे. जात असताना जो गुळाचा खडा ठेवला होता तो घेऊन जायचा आहे आणि तो गुळाचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. हा एक उपाय तुमच्या आयुष्यात असलेली जी नकारात्मकता, बाधा, कलह, भांडणं, आजारपण सर्व संपेल. बघा, काळी मिरी ही अशी गोष्ट आहे ज्यात क्षणात नकारात्मकता शोषली जाते. किती मोठी बाधा असेल, किती वाईट शक्ती असेल, एका क्षणात जी वाईट असणारी शक्ती, बाधा ही पटकन अट्रॅक्ट होते. काळी मिरीचा उपाय हा नजर घालवण्यासाठी, बाधित व्यक्तींसाठी, कलह मिटवण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारची अवलक्ष्मी संपवण्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये केला जातो. आणि मी तुम्हाला बरेचसे उपाय सांगत असते. जेव्हा तुम्ही काळी मिरी प्रत्येकावरून उतरवून तिथे ठेवाल आणि त्यासोबत गुळाचा खडा, तर गुळ म्हणजे काय, तर आयुष्यामध्ये असलेली जी चांगली गोष्ट, जी सकारात्मक गोष्ट आपण करायला सुरुवात करतो, त्यात जेव्हा गोडवा येतो, जेव्हा आपण गोड गोष्टींनी सुरुवात करतो, तेव्हा त्याचा शेवट, त्याचा सर्व जो काळ असतो तो गोड होतो. आता आपण काय करणार आहोत, आजच्या दिवशी हे दोनही गोष्टी एकत्र ठेवणार. आता काळी मिरी ठेवल्यानंतर नकारात्मकता, वाईट शक्ती सर्व संपेल. आणि गुळ ठेवाल. गुळ म्हणजे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट. कुठलाही नैवेद्य असेल, देवधर्म, गणपती असेल, स्वामी महाराज असेल, कुठलाही, माता लक्ष्मी असेल किंवा हनुमंत असेल, प्रत्येक ठिकाणी गुळाचा उपाय केला जातो. गुळाचा नैवेद्य हा प्रत्येक देवाला, भगवंताला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा या काळी मिरीवरती तुम्ही गुळ ठेवाल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. माता लक्ष्मीची कृपा होईल. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. नकारात्मकता, बाधा संपून घरामध्ये सकारात्मकता येईल. घरामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही ते सकाळी, रात्रभर तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा ते उशीखाली ठेवाल तेव्हा तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता, तुमच्यामध्ये असलेले अवगुण, तुमच्यात असलेली वाईट शक्ती किंवा तुमच्या घरात असलेली जी बाधा असेल ती रात्रीत त्यामध्ये शोषली जाईल. आणि जेव्हा सकाळी तुम्ही हे 4 दिशांना फेकाल तेव्हा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही जसं फेकाल तेव्हा घरातील जी वाईट लक्ष्मी म्हणजे वाईट शक्ती, अवलक्ष्मी म्हणतो, ती त्या क्षणात 4ही दिशांना फेकून आपल्या घरामध्ये चहूबाजूनी पैसा येईल. चहूबाजूनी लक्ष्मी कृपा होईल. आता पैशांचा पाऊस पडेल असं नाहीये, मात्र जे जे तुम्ही कराल, जे कष्ट कर्म कराल, त्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कष्टांना तुम्हाला लक्ष्मीची, देवांची साथ मिळत जाईल. लक्ष्मी कृपा होईल. जिथे कामं होत नव्हती, जिथे कामं सतत बिघडत होती, तिथं कामं व्हायला लागतील. सर्व तुमच्या मनासारखं घडायला लागेल. आणि जेव्हा ते गुळाने तुम्ही अंघोळ कराल, जो माता लक्ष्मीचा प्रसाद असेल किंवा जो तुम्ही अभिमंत्रित करून गुळ ठेवलेला आहे, त्याने जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा तुमचं जे नशीब आहे ते बदलायला सुरुवात होईल. तिथून आपली जी काही पुढच्या गोष्टी आहेत किंवा पुढची जी वेळ आहे ती अत्यंत चांगली येईल. सर्व बाधित गोष्टींचा नाश करून, स्वच्छ स्नान करून, पवित्र होऊन त्यानंतर तुमचं सगळं काही जे आहे ते पुढे सगळं चांगलं व्हायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.